चला तर आपण आता कंबाईन मुख्य परीक्षा 2025 ग्रुप बी आणि सीचे बुक लिस्ट बघूया. त्याच्यामध्ये पेपर 1 साठी आपल्याला यूज करण्यासाठी मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक आहे महत्त्वाचं, मराठीसाठी आपण यूज करू शकतो. किंवा मग तुम्हाला जर काही क्लास करायचा असेल, यशवंत सोलाट सर किंवा अमोल पाटील सर असतील किंवा मग बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक सुद्धा महत्त्वाचं आहे. इंग्लिशसाठी म्हणून मग पालन सूर्य असेल किंवा मग बक्षी यांचं बुक असेल किंवा तुम्ही क्लासेस करणार असाल तर गणेश कड सर असेल किंवा महेश पाटील सर किंवा बाळासाहेब शिंदे सर यापैकी कोणत्याही एकाला तुम्ही प्रेफर करू शकता किंवा इतर कुठल्या क्लासच्या नोट्स असतील तर त्याही प्रेफरेबल असतील. आता बघा पेपर 2 सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो आपल्या जनरल स्टडीचा विषय आहे आणि जनरल स्टडीजमध्ये जर बघितलं तर मॅथ्स रीडिंग महत्त्वाचं. त्याच्यावरती जवळपास 22 क्वेश्चन येतात आणि हे 22 क्वेश्चन जर सोडवायचे असतील तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानुसार मग तुम्ही इतर कुठलेही प्रॅक्टिस बुक करू शकता किंवा सचिन ढवळे सरांची बॅच तुम्ही करू शकता, फायदेशीर होऊ शकते किंवा आरगडे सरांची सुद्धा बॅच आहे. यानंतर बघा चालू घडामोडी जर म्हणलं तर महत्त्वाचं आहे परिक्रमा, पृथ्वी परिक्रमा मंथली करू शकता किंवा सिम्प्लिफाईडचं मॅगझिन आहे तर तेही करू शकता. याच्यामध्ये मग त्यांचं इयर बुक सुद्धा येतं तर इयर बुक सुद्धा महत्त्वाचं ठरू शकतं. आता बघा पुढचा महत्त्वाचा आहे की आरटीआय कायदा असेल तर त्याचा बेअर ॲक्ट म्हणजे मूळ कायदा करणं हे अपेक्षित आहे. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा सुद्धा आपल्याला मूळ कायदाच करणं गरजेचं आहे. पॉलिटीसाठी बघा पॉलिटीचे एकूण आपल्याला 15 क्वेश्चन येतात तर हे 15 क्वेश्चनसाठी एम लक्ष्मण सरांचं पुस्तक किंवा मग रंजन कोळंबे सर असेल किंवा मग इतर कुठल्या क्लासच्या नोट्स ह्या सुद्धा प्रेफरेबल असणार आहेत. हिस्ट्रीसाठी बघा 10 प्रश्न येतात. याच्यामध्ये 11वीचं जुनं स्टेट बोर्ड करायलाच पाहिजे. त्याचबरोबर मग महाजन सरांचं पुस्तक किंवा मग कठारे सर किंवा गाठाळ सरांचं पुस्तक किंवा मग तुम्ही क्लासेस करणार असाल किंवा त्या कुठल्या नोट्स वापरणार असाल पवन सर आणि कुदळे सरांच्या नोट्स आपल्याला करता येऊ शकतात. भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल जर म्हणलं आता याच्यामध्ये कसं आहे की पर्यावरणाचे सुद्धा काही प्रश्न असे एकूण 10 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. तर दीपस्तंभाची दोन्ही पुस्तकं किंवा सौदी सरांचं पुस्तक किंवा मग एनी क्लासच्या नोट्स हे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. पर्यावरणासाठी सिलेक्टिव्ह टॉपिक आपल्याला म्हणजे कसं तर सिलेबस वाईज गोष्टी करण्यापेक्षा घोरपडे सरांचं पुस्तक तुम्ही यासाठी वापरू शकता. जनरल सायन्स बघा महत्त्वाचं आहे. सचिन बस्के सरांचं पुस्तक असेल किंवा मग इतर एनी कुठलंही पुस्तक तुम्ही करू शकता. रिमोट सेन्सिंग खूप महत्त्वाचं टॉपिक आहे. 4 प्रश्न यावरती येतात. सगळे PYQ करणं गरजेचं आहे आणि NCERT मधले काही सिलेक्टिव्ह चॅप्टर्स आहेत तर ते केले तरी पण बऱ्यापैकी पार्ट होऊ शकतो. कॉम्प्युटरसाठी बघा खूप व्होलेटाईल टॉपिक आहे पण याच्यासाठी महत्त्वाचं प्रायोरिटी आपण काय करू शकतो तर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्सवरून आणि एखाद्या क्लासच्या नोट्सवरून आपल्याला जाता येऊ शकतं. राहिला शेवटचा पार्ट इकॉनॉमिक्स 10 क्वेश्चन येतात याच्यावरती. तर इकॉनॉमिक्समध्ये देसले सरांची दोन्ही पुस्तकं किंवा मग रंजन कोळंबे सरांचं पुस्तक किंवा तुम्ही आपल्या उमेच्या नोट्स वापरू शकता. तर अशी होती कंबाईन ग्रुप बी आणि सीची मुख्य परीक्षेची बुक लिस्ट. आपण इथं थांबूया. थँक्यू व्हेरी मच.